मुळे सोसायटीतील पार्किंगवर असलेलं छत वाऱ्यानं उडून गेलंय। या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि यामध्ये कुणीही जखमी झालेलं नाही। वाऱ्याच्या वेगामुळे पार्किंगवर असलेलं छत उडून गेलेलं आहे। हे दृश्य आपण बघतोय। सोसायटीचा वारा कसा होता याचा अंदाज या दृश्यांमधून येतोय। तर आपण बघतोय यावेळेस फुरसुंगीमध्ये वादळी वारा सुटलेला आहे आणि याच वादळी वाऱ्यामध्ये पार्किंगवर जे छत असतं ते छत उडाल्यामुळे आपण बघतोय पत्रे कसे उडालेले आहेत। कागदाप्रमाणे हे पत्रे या ठिकाणी उडाले आणि पार्किंगमध्ये पार्क केलेल्या गाड्यांवरचे जे छत आहे ते यावेळेस उडालेलं आहे। सोसायटीचा वारा किती भयानक होता त्याची ही दृश्य। फुरसुंगीत वादळी वारा त्यामुळे अशा पद्धतीनं नुकसान झालेलं आहे। सचिन जाधव आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळेस फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। सचिन, आपण बघतोय पुण्यामध्ये सोसायटीचा वारा सुटलेला आहे आणि पार्किंग मध्ये आपण बघतोय कशा पद्धतीनं या सोसायटीच्या वाऱ्यानं नुकसान केलंय, काय या संदर्भातली अधिकची माहिती? नक्कीच आपण पाहतोय की पुण्यात गेले 2 तासाहून अधिक काळ पाऊस पडल्यामुळे पुण्यातल्या अनेक ठिकाणी काही ठिकाणी होर्डिंग पडले तर काही ठिकाणी अशा प्रकारचे जे आपल्याला पार्किंगवरील छत आहेत ते उडालेले दिसतात। मुसळधार आणि वेगवान वारं होतं। या वाऱ्यामध्ये खरं तर हे छत पडलेले आहे। यामध्ये कोणी जखमी झालेलं नाही, मात्र त्या ठिकाणी असणाऱ्या गाड्यांचं थोडंफार नुकसान जे आहे ते झालेलं आहे। मात्र हे छत जे आहे ते पूर्णतः उडून पडलेलं आहे। आपण एकूणच पाहतोय की पुण्यातल्या अनेक रस्त्यांवरती पाणी आहे, अनेक ठिकाणी फ्लेक्स कोसळून पडलेले आहेत, त्यामुळं त्या ठिकाणी असणाऱ्या गाड्यांचं नुकसान झालंय। मात्र यामध्ये कोणी जखमी नाहीये, त्यामुळं त्या भयानक वारा आणि मुसळधार पावसामुळे हा छत जे आहे ते उडून पडलेला आहे। फुरसुंगी परिसरातली ही सगळी दृश्य आहेत। या ठिकाणी पर्ल सोसायटी आहे आणि या सोसायटीच्या खिडकीमध्ये एका चिमुकलीने हा व्हिडिओ जो आहे तो काढलेला आहे। अगदी धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।